नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसूर डाळीचा सुका असा डाळ कांदा। तर इथे ही मसूर डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून मी 1 तासभर जवळपास ती भिजत ठेवलेली होती। इथे बघू शकता बोटाने अगदी सहज तुटते ती। जवळपास मी बरोबर तासभर अशी भिजत ठेवलेली होती, त्यामुळे ती चांगली भिजलेली आहे। तर आता आपण गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे। तर त्यामध्ये मी घालणार आहे तेल अगदी कमी प्रमाणात घालायचं आहे। सुक्या डाळ कांद्याला तेलाचं प्रमाण जास्त लागत नाही। तर आता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये घातलेला आहे मी कांदा, आणि कांदा आपण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता कांदा असा छान आपण गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत फ्राय करायचा आहे। अगदी जास्त पण मऊ शिजवायचं नाही आहे, नाहीतर त्याची प्रॉपर चव आपल्या डाळ कांद्याला लागत नाही। तर इथे मीडियम फ्लेमवर जवळपास मी कांदा शिजवलेला आहे। आता त्यामध्येच मी घातलेला आहे टोमॅटो आणि मिरची। आता ही टोमॅटो आणि मिरची देखील आपण छान अशी परतून घ्यायची आहे। अगदी मऊ पण करायची नाही आहे, मीडियममध्ये कांदा आणि मिरची आणि टोमॅटो आपण शिजवायचा आहे। इथे बघू शकता दाखवल्याप्रमाणे अगदी एवढीच आपल्याला शिजवून घ्यायची आहेत। तर आता त्यामध्ये घालूया आपण गरम मसाला आणि धना पावडर घालायची आहे। त्यानंतर हळद घालायची आहे, आणि इथे हे सगळं घालून झाल्याच्या नंतर आपण घालणार आहोत घरगुती लाल तिखट। घरगुती लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अगदी तुम्हाला आवडत असेल त्यानुसार। तर इथे आता हे सगळं घालून झाल्यानंतर लगेचच आपण ते तेलावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे मिक्स झाल्याच्या नंतर आपण भिजवून घेतलेली जी मसूर डाळ होती ती यामध्ये घातलेली आहे, आणि ती सुद्धा आपण एकसारखी या मसाल्यामध्ये पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे। एकसारखा सगळ्या आपल्या डाळीला मसाला लागला पाहिजे, कारण यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत। त्यामुळे इथे बघू शकता याप्रमाणेच अगदी आपण मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण मिक्स करून झाल्यानंतर लगेचच यामध्ये घातलेलं आहे मीठ चवीपुरतं। आता मीठ घातल्यानंतर देखील आपण एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या डाळ कांद्याला मीठ एकसारखं लागेल। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे। वरून आता थोडासा पाण्याचा हबका खाली डाळ आपली लागू नये म्हणून मारायचा आहे, आणि झाकण ठेवून 10 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। या वाफेवरच आपल्याला ही डाळ छान अशी मीडियमवर शिजवून घ्यायची आहे। तर जवळपास इथे 10 मिनटे झालेली आहेत, आणि बघू शकता अगदी मी वरणासारखी डाळ शिजवलेली नाही आहे, त्यामुळे ह्याची चव ही अशी शिजवल्यामुळे छान लागते। तुम्ही ही भाकरी किंवा भातासोबत नक्की खाऊ शकता। आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण ती मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यात आपल्या कोथिंबीरीचा स्वाद छान उतरतो। तर इथे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही गरम गरम भाकरीसोबत किंवा भातासोबत नक्की खाऊ शकता। तर ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।